नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सायली या दोघांनाही बघते आणि हे दोघंही समोरासमोर सायलीला बघतात. तिथून पळ काढायचा निर्णय घेतात. ही पटकन पळ काढल्यानंतर अर्जुनला फोन लावते, पण अर्जुन कामामध्ये खूप बिझी असतो. ती पटकन पोलिसांना फोन लावते आणि सांगते की मी स्वतः अर्जुन सुभेदार यांची बायको बोलते. मी स्वतः साक्षी शिकरेला बघितलं आहे. ती मेलेलीच नाही. जेलमध्ये मेलेली व्यक्ती जिवंत कसा असू शकतो असं इन्स्पेक्टर देखील बोलतात. पण त्यानंतर तुम्ही खरं बोलतात का, तुम्ही समक्ष बघितलं का, असं बोलण्यात ती हो बोलते. पोलीस खूप जागरूक होतात आणि पटकन त्यांची यंत्रणा भिंगवतात. ते अर्जुनला कॉल करतात. त्याच वेळेस क्लायंट त्याचा गेलेला असतो आणि अर्जुन कॉल उचलतो. तुमच्या बायकोनी फोन केला आहे, साक्षी शिकरे जिवंत आहे असे म्हणून. त्यावेळेस हा खूप गडबडतो. हिला कोणी सांगितलं पुढचं? त्यावेळेस तुम्हाला काय माहीत आहे का, पोलीस त्यांना विचारतात. त्यावेळेस अर्जुन बोलतो, मला काय माहीत नाही, मी विचारून तुम्हाला कळवतो, अपडेट्स देतो. चैतन्य लगेच अर्जुनला झापून काढतो की तू सायलीला का सांगितलं नाही, शेवटी जे करायचं ते झालंच ना. त्यावेळेस अर्जुन खूप घाबरला असतो. तो सायलीला फोन लावतो, पण सायली काय फोन उचले ना. शेवटी सायली चिडली असेल असा अंदाज धरून तो तिच्या मागावर निघतो. तो तिचा घराच्या दिशेने जायला लागतो. त्या कॅफेच्या दिशेने जात असतानाच त्याला गाडी देखील चालवता येत नसते. शेवटी चैतन्य गाडी चालवायला घेतो. इकडे अस्मिता आणि कल्पना बाळांच्या कपड्यांविषयी बोलत असतात. जी शॉपिंग केली आहे ते दाखवत असतात. त्यांचा आनंद पाहून हिला काही बोलवेना. ही खूप कन्फ्यूज असते, काय करावं काहीच कळेना. शेवटी तिच्याकडे बघून कल्पना त्याला आतमध्ये घेऊन जाते आणि काय झालं तुला, खरं खरं सांग. तिचे हाल पाहून प्रिया अंदाज लावते की नक्कीच वेगळं काहीतरी घडलेलं आहे. आपला प्लॅन सक्सेस झाला आहे. प्रिया तिला पाणी देते, कारण कल्पनाने सांगितलेलं असतं, पण ती बिथरलेलीच असते. तिला काहीच कळत नाही. शेवटी अर्जुन कल्पनाला कॉल लावतो, त्याच्या आईला कॉल लावतो आणि बोलतो की तिकडे सायली आली आहे का. हो आली आहे असं म्हटल्यानंतर दोघे सुटकेचा श्वास टाकतात आणि अर्जुन थोडी बरं वाटतं, पण तो घाबरलाच असतो. आता इकडे प्रिया अस्मिताला घेऊन गर्भसंसार क्लाससाठी जाणार असते, पण ती जाणूनबुजून मोबाईल आणि बॅग तिथंच ठेवते. इकडे ही साक्षी सचिनच्या डोक्यात जड वस्तू मारते आणि त्याला बेशुद्ध करते आणि घराच्या दिशेने निघू लागते. खूप वेळ झाला तरीही काही सांगेना, म्हणून अस्मिता गेल्यानंतर सायली सर्वांना सांगू लागते की मी साक्षी शिकरे बघितलं आणि तेही सचिनच्या मिठीमध्ये. सचिनची गर्लफ्रेंड ही साक्षी शिकरे आहे. सर्वांचेच पाय जमिनीवरून सरकतात. सर्वजण उठून उभे राहतात. हे काय बोलते आहेस तू, ती तर मेली आहे ना. नाही मेली नाही असं ती सांगू लागते. त्यानंतर त्याच वेळेस अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी येतात. ती सगळ्यांना सांगू लागते की साक्षीला मी स्वतः बघितलं आहे, त्याच कॅफेमध्ये दोघांनाही. आता इकडं प्रियाने त्याचा डाव साधलेला असतो. ती बोलते की बॅग, आपल्या मोबाईल तिकडं घरीच राहिला आहे, आपल्याला आणायला परत जावं लागेल. ती देखील बोलते की मला खूप अस्वस्थ वाटतं. ते दोघेही घराच्या दिशेने निघतात. आता घराच्या दिशेने ज्यावेळेस निघतात त्यावेळेस मोबाईल ते घेणार असतात आणि इकडे ही महिपतच्या घरामध्ये साक्षी सचिनला घेऊन आलेली असते. त्याच्या तोंडावर पाणी मारते, त्याला शुद्धीवर आणते आणि त्याला जाब विचारते, सांग ना खरं खरं तुझं लग्न झालं आहे, अस्मिता तुझी बायको आहे आणि प्रेग्नंट आहे. त्यावेळेस हा खूप गडबडतो, कारण ती डोळे वासून त्याच्याकडे बघत असते खूपच रागाने. हा खूप घाबरतो. आता हा अश्विन देखील तिथं येतो आणि ऐकून साक्षी शिकरे आणि सचिनचं कनेक्शन हे कसं काय शक्य आहे असं तो बोलतो. हा देखील आश्चर्य व्यक्त करतो आणि तिच्याकडचा फोटो ती दाखवणारच. तेवढ्यात दारामध्ये ही प्रिया तिचं विघ्न संतोषी वृत्ती घेऊन, म्हणजेच अस्मिताला त्या ठिकाणी घेऊन आलेली असते. अस्मिता सर्व ऐकते आणि चक्कर येऊन खाली पडते. तिचे हाल बघून सर्वजण तिच्या जवळ येतात. सर्वांनाच आश्चर्य वाटतं की आता काय करावं. अश्विन देखील कन्फ्यूज झाला असतो. अर्जुन तर